बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे। देशामध्ये लवकरच नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे। देशामध्ये 1380 नवीन जीसीसी केंद्र उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। बंगळुरू, मुंबई, पुण्यासह 7 राज्यांना मोठा फायदा होणार आहे। 12 लाख नव्या रोजगार निर्मितीची ही अपेक्षा व्यक्त केली जाते। एआय आणि आयटी क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी उपलब्ध होणार आहे। भारतामध्ये नोकरीच्या नव्या संधीचं मोठं दालन खुलं होण्याची शक्यता आहे। देशातील 7 प्रमुख राज्यांमध्ये आगामी काळात तब्बल 1380 नवी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। यामुळे सुमारे 12 लाख थेट रोजगार निर्माण होऊ शकतात। स्थावर मालमत्ता सल्लागार क्षेत्रातील सीबीआरईच्या ताज्या अहवालामधून ही माहिती समोर आलेली आहे। या नोकऱ्यांमध्ये संगणककार नेहमीची कामं नसून कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, माहिती विश्लेषण, कौशल्य आधारित क्षेत्रांचा वाटा असेल। बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतातील कुशल मनुष्यबळ, तुलनेने मजबूत पायाभूत सुविधा, वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था आकर्षित करते। त्यामुळे कंपन्या भारतात आपले जागतिक कामकाज सांभाळणारी केंद्र उभारतायत। यामुळे येत्या काळात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात। तर बेरोजगार तरुणांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी म्हणावं लागेल, कारण की देशामध्ये येत्या काळामध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे। देशामध्ये 1380 नवीन जीसीसी केंद्र उभारण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलेलं आहे। तर विविध क्षेत्रांमध्ये या संधी उपलब्ध होणार आहेत। जवळपास 12 लाख नव्या रोजगाराच्या क्षमता निर्मितीची अपेक्षा आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, माहिती विश्लेषण, अभियांत्रिकी आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होऊ शकते।